रामकृष्ण हरी मंडळी, गेले 7 दिवस आपण एक सुंदर स्वप्न जगत होतो. भक्तीचं, आनंदाचं आणि चैतन्याचं. असं वाटत होतं जणू कालच हा सोहळा चालू झाला आणि पाहता पाहता आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो. तर आजचा दिवस होता पालखी सोहळ्याचा. जेव्हा माऊलींची पालखी बाहेर निघाली तेव्हा गावकऱ्यांचा तो आनंद, टाळकऱ्यांची ती एकजूट, नादमृदुंगाची ती थाप, या तालावर आज प्रत्येकजण थिरकत होता. वयाचं भान विसरून आज प्रत्येकाने स्वतःला भक्तीच्या प्रवाहात संपूर्णपणे झोकून दिले होते. स्वागतासाठी टाकलेले ते पाठ आणि महाराजांचे पाय धुताना डोळ्यात असणारा तो अथांग भाव, प्रत्येकजण माऊलीच्या चरणी नतमस्तक झाले. आणि या 7 दिवसात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारे श्रीराम महाराज व त्यांची संगिनी लक्ष्मीबाई. पण मंडळी, आजच्या उत्साहात विचित्र घालमेल होती. ती म्हणजे चेहऱ्यावरील आनंद उसळून वाहत होता आणि एकीकडे डोळ्यात पाणी आणि ओठांवरील हास्य, कारण हा आपल्या महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. आणि या सोहळ्याची सांगता दीपोत्सव कार्यक्रमाने झाली. दीपोत्सव कार्यक्रमाला अफाट जनसागर आला होता.